नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही काळामध्ये रुपयाची घसरण काही केल्या थांबायलाच तयार नाहीये. 2013च्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत रुपयाच्या तुलनेत डॉलर 14% घसरलेला आहे. या घसरणीची कारणं अनेक आहेत, मात्र तरी त्याचे परिणाम मात्र दूरगामी आहेत. एका डॉलरसाठी 65 रुपये मोजावे लागत आहेत आणि 3 वर्षांनंतर आटोक्यात आलेली महागाई पुन्हा एकदा डोकं वर काढणार आहे. गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते वाढायला सुरुवात झाली आहे. सोन्याचाही भाव पुन्हा एकदा 31,000च्या घरामध्ये पोहोचलाय. एकूणच वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या गुंतवणुकीच्या प्लॅनिंगचा पुरता बोजवारा ओढतोय की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. शिवाय आता ही परिस्थिती सावरताना नेमका रुपयाच्या घसरणीचा अंदाज कसा बांधायचा, हाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच बुलियन करन्सी बाजाराचे अभ्यासक अमित मोडक हे देखील आपल्यासोबत आहेत. या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करूया आपण. आणि सुरुवातीला मी जाईन मोडक सरांकडे. मोडक सर, डॉलरचा भाव महिन्याच्या कालावधीमध्ये 70 पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला जातोय, मात्र रुपया याच्यामुळे किती खाली येईल असं वाटतं तुम्हाला आणि त्याची कारणं काय असू शकतात? आवाज तुटलाय त्यांचा. मोडक सर, माझा आवाज पोहोचतोय? हॅलो मोडक सर, माझा आवाज पोहोचतोय? तुमचा आवाज पोहोचतोय, माझा आवाज तुम्हाला पोहोचतोय का? हो, क्लिअर पोहोचतोय. माझा प्रश्न सुरुवातीला असा आहे की येत्या काही काळामध्ये महिन्याभरामध्ये किंबहुना 70 रुपयापर्यंत डॉलर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. तर तुम्हाला काय वाटतं मग की रुपयाची ही घसरण जी आहे ती किती दिवस आणखी चालू राहील आणि त्याची कारणं काय असू शकतात? रुपया जो घसरत चाललाय हो, तो म्हणजे जास्त हाईपमुळे घसरतोय, त्याच्यातली भीती जास्त आहे, वास्तव कमी असं मला वाटतंय. याचं कारण म्हणजे भारताचं जे काय आताचे रिझर्व्ह आहेत ते जवळजवळ 7 महिन्याला पुरतील एवढे रिझर्व्ह आहेत. आणि ही काही पहिल्यांदा आलेली परिस्थिती नाहीये. गेल्या अनेक वर्षात जर आपण रिझर्व्हची जर संख्या बघितली आणि त्याच्या प्रमाणामध्ये जे आपलं इम्पोर्ट आहे बघितलं तर ते 6 ते 7 महिन्याच्या इम्पोर्टला पुरेल एवढेच आपले रिझर्व्ह असतात. म्हणजे ही काही असामान्य अशी परिस्थिती नाहीये. पण फ्युचरमध्ये ट्रेड करताना लोकांनी किंवा सटोडियांनी जे काय भाव वाढवत नेलेत आणि ते एकदा वाढायला लागले की वाढत राहतात. जोस्त त्याची चेन तुटत नाही, कोणतरी मोठा सटोडिया प्रॉफिट बुक करत नाही, तोस्त ते भाव वाढतच राहतात. आता सरकारला वाटतं सोनं इम्पोर्ट होतंय आणि त्याच्यामुळे आपलं कॅड म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट वाढतोय आणि त्याच्यामुळे रुपया घसरतोय. आता एकूण जे काय आपलं इम्पोर्ट होतं त्याच्यामध्ये जवळजवळ $150 बिलियन इम्पोर्ट हे केवळ क्रूडचं होतं आणि सोन्याचं इम्पोर्ट जे होतं ते साधारणपणे 35 ते 40 बिलियन डॉलरचं होतं. बरं, आता याचं जर प्रमाण बघितलं या दोन्ही गोष्टींचं तर क्रूडच्या इम्पोर्टवरती आपण कधीच बोलत नाही. ज्याच्यामध्ये 5% किंवा 10% जरी घट झाली ती आपण बचत करून असेल किंवा काही शिस्त बाळगून असेल तरी देखील आपल्या कॅडवरती कंट्रोल येऊ शकतो. क्रूडचं इम्पोर्ट जे होतं त्याच्यामध्ये जो डॉलर खर्च केला जातो तो जळून धूर होतो. सोन्यामध्ये जो डॉलर खर्च केला जातो त्यातून वेल्थ क्रिएट होते. भारताच्या सरकारला जर का डॉलरचं प्राइस कमी करायची असेल म्हणजेच रुपया स्ट्रॉंग करायचा असेल आणि सोनं एवढा एकच घटक त्यांना दिसत असेल तर त्यांच्याकडे स्वतःकडे $26 बिलियन सोनं आहे. रिझर्व्ह बँकेकडे फॉरेक्स रिझर्व्हच्या व्यतिरिक्त $26 बिलियन सोनं पण आहे की जे सोनं ते त्यांच्या सेंट्रल बँकिंग सिस्टीम थ्रू बाजारामध्ये कर्ज स्वरूपाने लेंड करू शकतात, कर्ज म्हणून देऊ शकतात. आता $26 बिलियन जर कर्ज दिलं त्यांनी सोन्याचं तर जवळजवळ 6 महिन्याची इम्पोर्ट, गोल्डचा इम्पोर्ट बंद होऊ शकतो आणि आपला फॉरेक्स रिझर्व्ह आपोआप वाढू शकतो किंवा रुपयाला सपोर्ट मिळू शकतो. आता इम्पोर्ट कुठल्या कुठल्या गोष्टींचे होत आहेत तर खाद्यतेलांचे होत आहेत, डाळींचे होत आहेत, इंधनाचे होत आहेत, सोन्याचे होत आहेत. त्यातले खाद्यतेल आणि डाळींचे इम्पोर्ट आता कमी व्हायची शक्यता आहे. चांगला मान्सून झालेला आहे आपल्याकडे. डाळींचं ऑलरेडी उत्पादन ऑल टाइम रेकॉर्ड हायला गेलेलं आहे. यावर्षी तेलबियांचे उत्पादन चांगलं व्हायची शक्यता आहे. या सगळ्याचा विचार करता आता त्याच्यावरचा इम्पोर्ट खर्च कमी होणार आहे. आता इम्पोर्ट खर्च कमी होणार आहे म्हणजे अर्थातच डॉलर वाचणार आहेत, अर्थातच आपलं फॉरेक्स रिझर्व्ह वाढेल. आता आपण सगळेजण FI इथून निघून चालले आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर इथे शेअर बाजारात गुंतवणूक करत नाहीत, त्यामुळे डॉलर येत नाहीये आणि त्यामुळे डॉलरवर दबाव येतो असं म्हणतो. पण आत्ताच्या घडीला भारतामध्ये $278 बिलियन फॉरेक्स रिझर्व्ह आहेत. मागल्या एका आठवड्याचा विचार केला तर जवळजवळ $1.5 बिलियन रिझर्व्ह वाढलेत.
आता याच्यामध्ये घबराट जास्त आहे, मी परत सांगतोय ती, आणि ती घबराट कुठल्या क्षणी जाईल निघून आणि कधी विश्वास निर्माण होईल हे सर्वस्वी सरकारने आत्मविश्वास लोकांना देण्यावरती अवलंबून आहे. आणि ते जर झालं तर जे काय बाजारामध्ये बोललं जाते की 70 रुपयापर्यंत डॉलर जाईल वगैरे, तेवढं मला स्वतःला वाटत नाही. उलट मला असं वाटतं जर सरकारने थोडा आत्मविश्वास जर बाजाराला दिला आणि जर सरकारने खरी आकडेवारी लोकांसमोर आणली किंवा सोन्याची आयात करण्याच्या ऐवजी रिझर्व्ह बँकेचं सोनं जर लेंड करायला सुरुवात केली, कर्ज स्वरूपाने द्यायला सुरुवात केली, तर रुपया माझ्या दृष्टीने पुढील 1 महिनाभरामध्ये 61 रुपये प्रति डॉलर पर्यंत परत येणं सहज शक्य आहे. त्याच्यामध्ये 70 रुपये प्रति डॉलर होणं हे मला आता काही कालावधी करता तरी थोडं अशक्य वाटतं, अनलेस गव्हर्नमेंटने एक्सेसिव्ह सट्टा तसाच चालू दिला किंवा काही स्टेटमेंट केली नाही आणि बाजारातली घबराट तशीच ठेवली. निश्चितच या खरं म्हणजे पहिल्याच उत्तराने आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला असेल. नाईक सरांकडे मी जाईन. वर्षाच्या सुरुवातीची आणि आताची परिस्थिती नाईक सर वेगळी आहे, कारण गेल्या कार्यक्रमात आपण पाहिलेलं होतं की सरकारच्या निर्णयाचा ज्या कंपन्यांवर परिणाम होतो अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक टाळण्याचा सल्ला तुम्ही दिला होता, पण आठवड्याभरामध्ये बाजारातलं चित्र काहीतरी वेगळंच सांगते. अगदी चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये पडझड झालेली आपल्याला दिसते. मग या सिच्युएशनमध्ये गुंतवणूकदारांनी नेमकं कसं रिएक्ट व्हायचं? जसं मोडक सरांनी सांगितलं आणि मी अगदी नक्की त्यांच्याशी सहमत आहे की जगामध्ये जेव्हा लोक फोकस करतायत की काय वाईट होऊ शकेल, कशा रीतीने परिस्थिती अजून वाईट होऊ शकेल, ह्याकडे फोकस करतायत, तेव्हा गुंतवणूकदारांची देखील दिशाभूल होण्याचा शक्यता जास्त असते. आणि ह्याच वेळेला गुंतवणूकदारांनी जर आपल्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये क्लॅरिटी दाखवली, थॉट प्रोसेसमध्ये क्लॅरिटी दाखवली, तर त्यातनं नक्कीच त्यांना पहिली गोष्ट म्हणजे बेनिफिट होऊ शकतं. त्यामुळे ही एक चांगली वेळ असते की तुम्हाला, आणि जसं तू आता विचारलंस की गेल्या वेळेला आपण म्हणत होतो की चांगल्या कंपन्या तग धरून होत्या आणि त्या देखील आपल्याला थोड्याशा जेव्हा एक्स्ट्रीम पेसिमिझम सुरू होतं, खूप निराशेचं वातावरण सुरू होतं, तेव्हा आणि मी हे देखील म्हटलं होतं की जो बिगेस्ट कॉन्फिडंट इन्व्हेस्टर असतो त्याचा देखील विश्वास बाजारावरचा जेव्हा डळमळीत व्हायला सुरू होतो तेव्हा कुठेतरी नवीन रॅली सुरू होताना आपल्याला दिसते. सो गेल्या काही दिवसांमध्ये जे चाललंय ते एक्स्ट्रीम पेसिमिझमचं अत्यंत निराशेचं वातावरण आहे. एका कालावधीनंतर फंडामेंटल्स देखील मार्केट्स बाजूला ठेवतं की बिझनेसेस किती चांगले आहेत, प्रॉफिटेबल आहेत, नाही आहेत, ते देखील बघत नाही आणि ते बाजूला ठेवून मग त्या स्टॉक्सना, त्या कंपन्यांना पनिशमेंट प्राइसच्या दृष्टीने व्हायला, स्टॉक मार्केटच्या प्राइसच्या दृष्टीने पनिशमेंट व्हायला सुरुवात होते. सो मला असं वाटतं की ही एक संधी म्हणून गुंतवणूकदारांनी बघितलं पाहिजे. एक लक्षात मात्र नक्की घेतलं पाहिजे की जसं सुरुवात होते. सो मला असं वाटतं की ही एक संधी म्हणून गुंतवणूकदारांनी बघितलं पाहिजे. एक लक्षात मात्र नक्की घेतलं पाहिजे की जसं वॉरेन बफेटनी म्हटलं की मार्केट्स कॅन रिमेन इरॅशनल मोर दॅन यू रिमेन सॉलिड. म्हणजे तुमच्या खिशातले पैसे सगळे संपून जाईपर्यंत देखील मार्केट्स खूप अनप्रेडिक्टेबल, खूप इरॅशनल, म्हणजे काय म्हणतात ना, ज्याला काही लॉजिक नाहीये अशा रीतीने देखील राहू शकतात. त्यामुळे ही मात्र लक्षात ठेवून गुंतवणूक केली पाहिजे. पुढच्या येत्या काही कालावधीसाठी थोडे पैसे बाजूला ठेवून गुंतवणूक केली पाहिजे. पण जर मी परत म्हणेन की जर तुम्ही क्वालिटी बिझनेसेसमध्ये गुंतवणूक करत असाल, क्वालिटी म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर टेम्पररी मुवमेंटनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. कारण इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही एखाद्या बिझनेसमधली इन्व्हेस्टमेंट असते. ही 1 वर्ष 2 वर्षासाठी नसते. 5 वर्ष ते 7 वर्षाचा तुमचा कालावधी असला पाहिजे. किंवा मी म्हणेन की काही कंपन्यांमध्ये तुम्ही अशा रीतीने गुंतवणूक करू शकता की तुम्ही लाईफ टाईम त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक चालू ठेवू शकता. ऑफकोर्स त्यामध्ये तुम्हाला बिझनेस सायकल्स कसे चेंज होत आहेत, त्या कंपनीचा परफॉर्मन्स वेळोवेळी ट्रॅक करणं आवश्यक आहे. निश्चितच. म्हणजे आपल्या दोन्ही मान्यवरांनी अगदी सुरुवातीलाच काही प्रमाणात का होईना पण दिलासादायी चित्र दाखवलेलं आहे. सध्याची परिस्थिती जरी थोडीशी प्रतिकूल असली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही, हा दिलासा त्यांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा मी मोडक सरांकडे जाईन. मोडक सर, येत्या काळामध्ये रुपयाची घसरण सुरूच राहील असं जर आपण मानलं तर मग सोन्याचा सुकाळ परत येईल असं चित्र तुम्हाला दिसतंय का? आणि तसं जर असेल तर नेमकं कशामुळे? आपण मागल्या कार्यक्रमामध्ये एकदा जेव्हा 25,000पर्यंत सोन्याचा भाव आला होता, हो, त्यावेळेला लोकांमधली घबराट आहे. आपण याच कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं होतं की सोन्यामध्ये तुम्हाला 20% या चालू भावापासून, म्हणजे तेव्हा 25-26 हजारचा भाव होता, रिटर्न्स मिळायला कुठल्याही प्रकारे हरकत नाही. मग ते रुपयाचे विकनेस असेल किंवा डॉलरमध्ये वाढलेले भाव असतील. आता तेव्हा डॉलरमध्ये भाव होते $1180, आज $1400 डॉलरमध्ये भाव झालाय. रुपये घसरलाय. या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणून तो भाव जो आहे तो 31-32 हजारापर्यंत पोहोचलाय. हा भाव असा शार्पली खाली येईल असं वाटत नाही.
परंतु तो कुठेतरी आता 29,000, 29,500 ते 32,500 या रेंजमध्ये पुढील काही काळपर्यंत चालू राहील. मग ते होताना रुपया घसरतच राहायला पाहिजे असं नाही, रुपया स्ट्रॉंग होऊ शकतो, पण सायमल्टेनियसली जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर मधला भाव जर वरती जात राहिला तर पुन्हा आपण जैसे ते राहतो, कारण दोनातला एक मल्टीप्लायर वाढतोय, दुसरा घटतोय, तर उत्तर परत तेच येऊ शकतं. आणि माझ्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कुठेतरी 1470 ते $1520 प्रति अंश एवढा भाव जाऊ शकतो आणि रुपयाचा भाव 61.5 पर्यंत खाली येऊ शकतो डॉलरचा भाव रुपयामधला. आणि त्यामुळे एकंदरीत परत एकदा कुठेतरी 30-31 हजार रुपयाच्या मध्यमात तो 10 ग्रॅम सोन्याचा भाव राहू शकतो. त्यामुळे सोन्याचा भाव असा शार्पली घटेल रुपया जर स्ट्रॉंग झाला तर, किंवा रुपया वाढला म्हणजे डॉलर वाढला म्हणजे रुपया घटला तर एकदम सोन्याचे भाव वेडेवाकडे वाढतीलच, अशी दोन्ही काही कारणं आपण सांगू शकत नाहीत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातला भाव आणि रुपयाचा डॉलरचा भाव या दोन्ही गोष्टी त्याच्यावर परिणाम करणार आहेत. निश्चित, म्हणजे असा आपण थेट संबंध आता तरी लावू शकत नाही आहोत. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा करणार आहोत. खास करून येणारा काळ जो आहे तो किती आव्हानात्मक आहे गुंतवणूकदारांसाठी हे देखील आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा पैसा झाला. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय सुरू आहे घसरत्या बाजारामध्ये सध्या गुंतवणुका सुरक्षित आहेत का. आपल्यासोबत आहेत बुलियन करन्सी बाजाराचे अभ्यासक अमित मोडक आणि गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आपल्यासोबत मुंबई स्टुडिओमध्ये. मी पुन्हा एकदा निखिल नाईक सरांकडे जाईन. नाईक सर, येता काळ जर आपण पाहिला तर कशा प्रकारे तुम्ही गुंतवणूकदारांसाठी तो पाहताय, किती आव्हानं असू शकतील आणि मुख्य म्हणजे काळजी कोणती घ्यायला हवी? नक्कीच. सर्वप्रथम मला असं वाटतं अश्विन की आपलं एक सेंटिमेंट चेंज करणं आवश्यक आहे. आपण एक नॉर्मल गुंतवणूकदार, कॉमन गुंतवणूकदाराकडे जर आपण त्याचा पोर्टफोलिओ जर उघडून बघितला तर त्यांनी गेल्या 10 वर्षात कुठे गुंतवणूक केली आहे? रिअल इस्टेट, प्रॉपर्टी किंवा गोल्ड. जास्तीत जास्त पैसे आम्ही पोर्टफोलिओमध्ये देखील बघतो 80% आसपास रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टी गोल्डमध्ये पैसे असतात. आता ह्या सिच्युएशनमध्ये गेल्या काही वर्षात आपण सारखं म्हणत राहतो सरकारने काही चांगलं काम केलं नाही किंवा काही केलं नाही, पण ॲज अ रिझल्ट काय झालंय? गुंतवणूकदारांचा एका अर्थाने फायदा झाला, कारण तुमचे 80% पैसे हे रिअल इस्टेट आणि गोल्डमध्ये ज्याचे प्राइसेस वाढलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा हा जर विचार तुम्ही सुरू केला, ह्या विचाराने गुंतवणुकीकडे लक्ष द्यायला सुरुवात केलं तर नक्कीच पहिलं तुम्हाला एक दिलासा मिळू शकतो. दुसरी गोष्ट सगळ्यात बघितली पाहिजे की आताच्या परिस्थितीमध्ये काय, तर मला असं वाटतं परत मी म्हणेन की गेले 2-3 वर्षापासून जी परिस्थिती जी चालू आहे त्यामध्ये आपण पुढच्या 5 वर्षानंतर ह्या परिस्थितीकडे बघू तेव्हा ऍज अ इन्व्हेस्टर आपल्याला वाटेल की हा सगळ्यात उत्तम वेळ होता. फिक्स डिपॉझिटचे रेट्स परत वरती जाताना आपल्याला दिसत आहेत. जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला फिक्स डिपॉझिट आकर्षक रेट्समध्ये मिळू शकतात. चांगल्या चांगल्या कंपन्या आपण बघतो की आता परत स्वस्तामध्ये मिळायला सुरुवात झाल्या, त्यामुळे इक्विटी मार्केट्समध्ये देखील प्राइस करेक्शन होताना आपल्याला दिसलंय. सो 2 गोष्टी मात्र लक्षात घेतल्या पाहिजेत ह्यामध्ये. सर्वप्रथम म्हणजे ओव्हरऑल ऍसेट एलोकेशनकडे आपलं बघितलं पाहिजे की माझे पैसे किती पैसे कुठे आहेत. जर मी खूप जास्त ओव्हरवेट इक्विटी असेल तर ते कट करणं आवश्यक आहे, पण मला नाही वाटत की कॉमन गुंतवणूकदाराची परिस्थिती असेल. फिक्स डिपॉझिट्समध्ये, सोन्यामध्ये, प्रॉपर्टीमध्ये ऑटोमॅटिकली बिकॉज ऑफ प्राइस अप्रिसिएशन तुमचं ओव्हरऑल अलोकेशन एक्सपोजर वाढलेलं असणार, तर ते तुम्ही इक्विटीचं थोडं जर एक्सपोजर ऍड करत गेलात तर ते नक्कीच करेक्ट होऊ शकतं, कमी होऊ शकतं. दुसरं, परफॉर्मिंग आणि नॉन परफॉर्मिंग स्कीम्सकडे बघितलं पाहिजे जर तुम्ही शेअर बाजारात किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर. कारण वाईट परिस्थितीमध्ये जे फंड्स, जे स्क्रिप्ट चांगलेच करू शकतात ते चांगल्या परिस्थितीमध्ये नक्कीच चांगले करू शकतात. त्यामुळे क्वालिटी बिझनेसेसकडे, क्वालिटी म्युच्युअल फंड्सकडे नक्कीच वळणं आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, आपण 2008च्या रॅलीपासून 2007च्या रॅलीपासून इथे आलो आहोत. गेल्या वेळी जे तुम्ही 2007 मध्ये जी काही गुंतवणूक केली असेल, आय एम शुअर जर ती क्वालिटी स्कीम्समध्ये नसेल तर ती कुठेही जात नसेल. आता त्याचे रिटर्न्स देखील खूप निगेटिव्ह होताना दिसत असतील, पण ह्या अपेक्षेमध्ये राहू नका की तो परत रिकव्हर होईल पुढच्या रॅलीमध्ये. कदाचित पुढच्या रॅलीमध्ये हे स्टॉक्स, ह्या म्युच्युअल फंड स्कीमची एनएव्ही त्या लेवलला परत येणार देखील नाही. त्यामुळे लुझर्सकडनं विनर्सकडे मूव्ह होणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. आणि जेव्हा व्हॅल्युएशन्स कमी असतात, प्राइसेस कमी असतात, ह्याच्यासारखी चांगली संधी नाही की पोर्टफोलिओमध्ये करेक्शन करण्याची. निश्चित. आणि नाईक सरांनी 2 गोष्टींचा उल्लेख केला आता, रिअल इस्टेट आणि गोल्ड. तर हा गोल्डचा मुद्दा घेऊन मी मोडक सरांकडे जाईन. मोडक सर, आताच्या घडीला तुम्हाला काय वाटतं मग की गुंतवणुकीचा भार जो आहे तो सोन्याकडे झुकवण्याची वेळ आता आली आहे? मी मगाशी सांगितलं असं की सोन्याकडे तो भार झुकवायचा नाही झुकवायचा असा प्रश्न नाहीये. सोनं इथून पुढे घसरेल का, रुपया स्ट्रॉंग झाल्याने सोनं घसरेल का, हा मुद्दा लोकांच्या मनात येत असेल.
तर सोन्याला 2 मल्टिप्लायर आहेत. एक आहे इंटरनॅशनल मार्केटमधला डॉलरमधला सोन्याचा दर आणि इथला लोकल मार्केटमधला रुपया डॉलरचा दर. या दोनाचा गुणाकार, त्याच्यावरती गव्हर्नमेंटने लादलेली इम्पोर्ट ड्युटी, इथले लोकल टॅक्सेस, हे सगळे ऍड करून आपण विचार करतो. आता सोन्याचे दर जे आहेत आता भारतामध्ये प्रचलित, आता 31,000 जर आपण धरले तर त्यातले 3,000 तर सरकारचे आहेत, त्यात सोन्याचे काहीच नाहीयेत. कारण सोन्यावरती जर 10% आयात कर लावलाय तुम्ही तर म्हणजे 30,000वरती 3,000 रुपये आयात करच आहे. आता हे आयात कर हा अर्ध्या रात्रीत कधीही वाढतोय. त्यामुळे वाढत्या किमती लोक सोनं घ्यायचं थांबायच्या ऐवजी लोक म्हणतात पुढली ड्युटी वाढायच्यात सोनं घेऊ म्हणजे आपल्याला स्वस्त तरी पडेल. त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीकडे आता लोकांचा बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे व्हायला लागलेत की सरकारची एवढी जर अनिश्चितता असेल सोनं बरं, सरकार वेळीवाकडी इम्पोर्ट ड्युटी वाढवणार असेल सोनं बरं, डॉलर जर असा स्ट्रॉंग होऊन रुपया घटणार असेल सोनं बरं, बँका जर अडचणीत येणार असेल सोनं बरं, कंपन्या अडचणीत येणार असेल सोनं बरं. तर हे सोनं बरं 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 म्हणत घेत 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 लोक जर चालणार असतील तर त्याला आपण सरकारच्या लेव्हलवरती कुठेतरी कॉन्फिडन्स निर्माण करून थांबवणं आवश्यक आहे, जेणेकरून ज्वेलरी या माध्यमातून जे काय सोनं घेत आहेत लोक तेवढे पुरतच ते मर्यादित राहील. इन्व्हेस्टमेंट करता कोणी सोनं घेणार नाही आणि इन्व्हेस्टमेंट करता जरी सोनं घेतलं नाही लोकांनी तरी जवळजवळ 10-20% आयात कमी होईल. सरळ सरळ गव्हर्नमेंटला कॅशला जो काही इम्पॅक्ट पाहिजे तो मिळू शकेल. आणि आपण जे काय म्हणतोय की आपले रिझर्व्ह फार कमी आहेत तर आपले रिझर्व्ह कमी आहेत, आयातही कमी आहे. आज आपली आयातीवरची जी निर्भरता आहे ती तितकीशी क्रूड आणि सोनं आणि काय एडिएबल ऑइल किंवा या 3-4 गोष्टी सोडल्या तर फार मोठी नाहीये. पण आता जे फूड सिक्युरिटी बिल नावाचं एक बिल आणायचं सरकार विचार करतंय त्या केसमध्ये मात्र एकदा तो जर कायदा आला आणि एक अधिकार झाला जर लोकांचा फूड सिक्युरिटी हा, तर उद्या कधी देशात जर दुष्काळ पडला तर सरकारला वाटेल त्या किमतीत ते धान्य आयात करून कमी किमतीत इथे लोकांना द्यावं लागेल. त्या केसमध्ये मात्र कॅडवरती नक्की भार येईल आणि त्या केसमध्ये आलेला जो भार असेल तो भरून न निघणारा भार असणार कारण ते धान्य कन्झ्युम होऊन जाणार. या सगळ्या गोष्टींचा भविष्यातल्या गोष्टींचा आता परिस्थिती हाईप करून आत्ताच परिणाम होऊन जातोय. लोकांमध्ये घबराट झाली आहे की उद्या पीडीएस आलं किंवा फूड सिक्युरिटी बिल आलं आणि सरकारला धान्य आयात करावं लागलं कारण की ऍडमिनिस्ट्रेटेड प्राइसच्या अंडर काही धान्य गोळा होत नाही, ओपन मार्केटमधून धान्य मिळणार नाही म्हणजे दुसरा मार्ग राहणार तो आयात करण्याचा. आणि निश्चित हा महत्वाचा मुद्दा नाईक सर इकडे त्यांनी सांगितलेला. तुम्हाला याच्यात काहीतरी ऍड करायचं? नक्की मला असं वाटतं की सरकारच्या लेव्हलला 2-4 गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. की एक आपण एक लक्षात घ्या की आपल्याकडे जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती, वाईट परिस्थिती बाकीच्या इमर्जिंग मार्केट्समध्ये देखील आहे. पण तुम्ही जर बघितलं तर जपान आहे, तर जपानमध्ये आपल्याहून जास्त लोन टू जीडीपी आहे. पण तरी देखील जपानची इकॉनॉमी स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसतं किंवा तसे इन्फ्लुअन्स जे मार्केटमधनं गेले भारतातलं तसं जाताना दिसत नाही. कारण एक कॉन्फिडन्स जो आहे, इन्व्हेस्टर जो कॉन्फिडन्स जो आहे तो तिकडे होताना दिसतो. आणि 1991 मध्ये मनमोहन सिंगांनी आपल्या भाषणात देखील म्हटलं होतं की इन्व्हेस्टमेंट इज अ रिफ्लेक्शन ऑफ कॉन्फिडन्स, की रिफ्लेक्शन ऑफ फेथ. पण ती कुठेतरी फेथ आता परदेशी गुंतवणूकदारांना किंवा भारतीय गुंतवणूकदारांना दिसत नाहीये. ती सरकारनं आणणं आवश्यक आहे. पॉलिसीचा जो बॉटलनेक आहे तो लवकर क्लिअर करणं आवश्यक आहे. ह्या जर 4-5 गोष्टी त्यांनी केल्या तर नक्कीच आपल्याकडे गुंतवणुकीचा ओघ परत येऊ शकतो. पण ऍज अ इन्व्हेस्टर मी काय केलं पाहिजे ह्या कन्फ्युजनमध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय हे अत्यंत काय म्हणतात ना, आपण कुठल्याही परिस्थितीत नेहमी ऍडजस्ट करून घेतो. हे आपलं एक नेचर आहे. त्यामुळे किती वाईट आणि आपण नेहमी बघितलं की आपली क्रिकेट टीम असो किंवा बाकी कुठली गोष्ट असो की एकदा जेव्हा खूप परिस्थिती बिकट होऊन जाते तिथनंच आपण वरती होताना दिसतो. तर आपण आता मी नेहमी असं म्हणतो की ह्या आपण चॅलेंजिंग स्थितीमधनं नक्कीच बाहेर निघू. आणि नेहमी असं म्हणतात ना की अंधाराचा सगळ्यात दिवसातला जो अंधारमय क्षण असतो तो पहाटे पूर्वीचा असतो. तर ह्या क्षणाच्या आसपास साधारणतः आपण आहोत. तर गुंतवणूकदारांनी ह्याचा कसा फायदा करून घ्यावा हे त्यांच्या हातात आहे. निश्चित. अगदी जाता एक शेवटचा प्रश्न. रुपयाच्या घसरणीने येत्या काही काळामध्ये आपल्याला व्याजाचे दर वाढलेले पाहायला मिळू शकतात. मग त्याचा फायदा गुंतवणूकदारांनी नेमका कसा घ्यावा अगदी थोडक्यात? नक्की. जसं मी सांगितलं की फिक्स डिपॉझिटकडे तुम्ही लक्ष देऊन राहू शकता. दुसरं फायदा अशा रीतीने होऊ शकतो की तुमचे जे होम लोन आहेत त्याचे रेट्स देखील नजीकच्या काळात वाढतील. तर तुम्ही ते लोन रिपेमेंट जे आहे ते कसं करता येईल ते बघावं. आणि जसे व्याजदर वाढत जातील तसं तुम्हाला जाऊन परत रिनिगोशिएट करावं लागेल बँक्सकडे किंवा मग दुसऱ्या कमी व्याजदर देणाऱ्या बँकांकडे लोन शिफ्ट करता येईल का ह्याचा विचार
करता येईल येत्या काही काळामध्ये. पण मात्र फिक्स्ड डिपॉझिट तुर्ताला नक्कीच आकर्षक असे व्याजदर देताना आपल्याला दिसतील. निश्चित, म्हणजे सध्याच्या काळात परिस्थिती थोडीशी कठीण असली तरी पूर्णपणे हाताबाहेर गेलेली किंवा अगदी निगेटिव्हनेस मनात आणू नये असं मला वाटतं गुंतवणूकदारांना आपण सांगू शकतो. निश्चित. धन्यवाद नाईक सर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपल्यासोबत बुलियन करन्सी मार्केटचे सल्लागार तज्ज्ञ अमित मोडक सर देखील होते. मोडक सरांचे देखील धन्यवाद. पैसा झाला मोठामध्ये आज आपण इकडेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत राहा एबीपी माझा.